काल पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी नाशिक जिल्ह्यातल्या कृष्णा डोंगरे या एका शेतकऱ्याची व्यथा मांडली होती। कृष्णा डोंगरे याच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं। एबीपी माझाने त्याच कृष्णा डोंगरे यांच्याशी संपर्क साधत बातचीत केली। येवला तालुक्यातील नगरसूल गावातल्या शाळेची दुरवस्था मांडल्यामुळे संस्था चालकाने दबाव टाकत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला असं त्यांनी म्हटलंय। डोंगरे यांनी आधी अनेकदा शेतकरी प्रश्नांवरती वैविध्यपूर्ण आंदोलनं केली आहेत। संजय राऊत यांनी डोंगरेंवरती दाखल गुन्ह्यांनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित संबंधित पोलिसांवरती कारवाईची मागणी केली होती। या संदर्भात मध्ये संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्याने आवाज उठवतो। तुम्हाला आठवत असेल, त्यांनी आपलं कांद्याचं शेतच जाळलं होतं, त्यांनी अग्निकांड केलं, कांद्याचं शेत जळलं भाव मिळत नाही म्हणून सरकारला त्याच्यावर जबाब द्यावा लागला। आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्या येतात ठार मारण्याच्या। कोण करते हे कोणते अर्बन नक्षलवादी आहेत? विरोधकांचे आहेत? हे डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत? हा माझा देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पोलीस अधीक्षक, नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे। आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त आरक्षेच्या कपड्यातच वावरायचं बाकी आहे।